तिकडे सुरतमधल्या एका चहावाल्याकडनं तब्बल 10,50,00,000ची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात आली आहे। किशोर भजियावाला असं या चहावाल्याचं नाव असून तो पेशानं चहावाला असला तरी सावकारी करत असल्याची माहिती पुढे येते। गेल्या 5 दिवसांपासून त्याच्या संपत्तीची मोजदाद सुरू असून ही संपत्ती 400 कोटींच्या घरात जाण्याची चर्चा सुरतमध्ये आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच्या घरी 1,45,00,000 रुपयांच्या जुन्या नोटा, 1,05,00,000च्या नवीन नोटा, 1,49,00,000चे शेअर्स, 5 कोटींचे सोन्याचे दागिने आणि 3 कोटींचे हिरे माणकं सापडली आहेत। दरम्यान किशोर भजियावालाचे 13 लॉकर्स सील करण्यात आलेले असून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशांचं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे। दरम्यान याच किशोर भजियावाल्यानं सावकारीच्या धंद्यातनं अनेकांना गंडा घातल्याचं तपासात निष्पन्न होत आहे। मूळचे जळगावच्या पारोळ्याचे आणि सध्या सुरतमध्ये बांधकाम व्यावसायिक असलेल्या नरेंद्र वानखेडे यांना सुद्धा भजियावाल्यानं गंडा घातलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनराज बागले यांनी। तुम्ही सांगा, जे जे प्रमाणे धोकाधडी झाली आहे, कशा प्रमाणे तुमची संपत्ती त्यांनी जप्त केली आहे? मी 1999 मध्ये उदना गाव पटेल फळ्यामध्ये माझे अपार्टमेंट बनवत होतो। त्याचवेळी मला पैशाची जरूर असलेल्या त्या टायमानं मी भजियावाला जवळ चेक डिस्काउंट केलं होतं। 50,000 पासून चेक डिस्काउंट तुकडे तुकडे करून मी त्यांच्याजवळ 5 लाख रुपये घेतले होते चेक डिस्काउंटने। त्यानंतर मी डेली 5 महिन्यापर्यंत त्यांना व्याज देतो राहिलो, पण कधी माझ्याजवळ त्यानंतर माझ्याजवळ पैशाचा प्रॉब्लेम झाला, मी पैसे व्याज देऊ शकलो नाही। त्यानंतर त्यांचा लहान मुलगा विलास, ज्याचं नाव विलास आहे, तो रोज साईटवर येऊन मला गाडी म्हणजे शिव्या द्यायचा, खूपच मानसिक त्रास द्यायचा आणि रोजचे 1000 रुपये पेनल्टी वसूल करायचा माझ्याजवळ। ते डेलीचे होऊन गेलं होतं आणि मी कंटाळून मानसिक त्रास करून, माझ्याबरोबर माझा एक पार्टनर पण होता, कंटाळून मी त्यांच्या घरी जाऊन दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी जाऊन त्यानंतर मी त्यांना 5 लाखाचे अवेजमध्ये माझे 4 फ्लॅट त्यांना लिहून देऊन दिले। बिलकुल कशा प्रकारची त्यांची मॉडस ऑपरेंडी आहे, कशी प्रकारे धोकाधडी करत होतं? त्यांचे मोडचा प्रोसेस असं, पैसे द्यायच्या टायमाला ते खूपच गोड बोलत होते। ज्या टायमाला तुम्ही टाइमवर व्याज नाही पोहोचवलं, त्यानंतर एक दिवस मी उशिरा झाला तुम्ही, ते तुम्हाला 1 दिवसाचे 1000 रुपये पेनल्टी माझ्या जवळ ते लोक घेत होते। पण नंतर गाडी गेलो आणि कोणाला बी पैसे देताना ते लोक साठाघात करून मकानचे का काय पण मिळकत तुमची असले त्याचे साठाघात करून घ्यायचे। आता तुम्ही काय करणार आहेत पोलीस पर्यंत आणि लोकांना काय अपील करणार? आता मी त्या माझ्या स्वतःसाठी जे माझ्या बरोबर अन्याय झालेला आहे त्याच्याबद्दल मी पोलीस केस करणार आहे, कारण की माझी मिळकत बी चालली गेली खूपच आहे। आणि मी लोकांना अपील करतो की तुम्ही सामने या आणि दाखवा अन्याय सहन। मी ते बसलोय, तुम्ही गरीब लोक जे डुबले त्यांनी सामने यायला पाहिजे आणि पोलीस केस करायला पाहिजे त्यांनी।